या आधीची स्टोरी थोडक्यात तुम्हाला आमच्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. तरी त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये शेअर केली आहे, ज्यांनी कोणी समांतर अद्याप पाहिली नसेल त्यांच्यासाठी. तर आता वळूयात पुढच्या स्टोरीकडे. आज मी तुम्हाला समांतरची पुस्तकातील पूर्ण स्टोरी सांगणार आहे. आपल्या कथेचा नायक कुमार महाजनचं प्रमोशन होऊन त्याची पन्हाळ्याला पोस्टिंग होते. तिथे आल्यावर डायरी वाचल्यावर त्याच्या लक्षात येतं की त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार आहे. हे वाचल्यानंतर कुमार अस्वस्थ तर होतोच, परंतु 24 तास आधी कळलेलं भविष्य कधी खरं होतंय याची नकळत पण सावधपणे वाट बघायला लागतो. असाच त्या दिवशी अस्वस्थ झाल्याने विस्की पिऊन बरं वाटेल या उद्देशाने तो बाहेर पडतो आणि दुकानात शिरणार तेवढ्यात पाठून एका स्त्रीचा आवाज त्याच्या कानावर पडतो. ती कुमारलाच उद्देशून तिथे जवळपास डॉक्टर आहेत का अशी विचारणा करत असते. कुमार मागे वळून पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ती स्त्री खरोखरच खूप सुंदर असते. तिच्या सौंदर्याने भांबावलेला कुमार तिने परत आवाज दिल्यावर भानावर येतो. ती कुमारकडे मदत मागत असते. चक्रपाणीच्या डायरीतली नोंद अशा प्रकारे प्रत्यक्षात येत असल्याचं कुमारच्या लक्षात येतं. मदत मागितलेली असल्याने कुमारला नकार देणं बरोबर वाटत नाही. त्याच्या कंपनीचं काम ज्या डॉक्टरांकडे असतं त्यांच्याकडे कुमार तिला घेऊन जातो. वाटेत ती स्त्री कुमारला त्याच्या बाबतीत बरेच प्रश्न विचारते आणि तोही सावधपणे उत्तरं देत असतो. दवाखान्यापर्यंत पोहोचवल्यानंतर आधी मनात ठरवल्याप्रमाणे खरं तर कुमारने तिथून निघणं अपेक्षित असतं, परंतु तिला स्वतःच्या ओळखीचा फायदा द्यावा म्हणून तो तिथे थांबतो. डॉक्टर आणि तिचं जे काही संभाषण होतं त्यामधून कुमारला समजतं की तिच्या नवऱ्याला दम्याचा त्रास असतो. केस पेपर तयार करताना तिचं नावही कळतं, मधुमालिनी पिंपळकर. डॉक्टर्सची फीस देऊन दोघंही बाहेर पडतात. खरं तर आता देखील कुमारने तिथून निघणं अपेक्षित असतं, परंतु मधुमालिनी त्याला सोबत यायचा आग्रह करते. कुमार विचारात पडतो, परंतु परत तिने केलेला आग्रह त्याला मोडवतही नाही आणि तो तिच्या बरोबर तिच्या हॉटेलच्या रूमवर पोहोचतो. वाटेत मधुमालिनी स्वतःच्या नवऱ्याचं खूपच कौतुक करत असते. त्यांच्यामध्ये झालेल्या संभाषणावरून ती मूळची पुण्याची असून तिचा नवऱ्याचा तिथे गारमेंटचा बिझनेस असल्याचं कुमारला समजतं. पन्हाळ्यात ते दोघं फिरायला आलेले असल्याने तिथल्या एका स्वागत नावाच्या हॉटेलमध्ये थांबलेले असतात. स्वागतच्या रूमवर पोचल्यावर कुमारला तिच्या नवऱ्याचं जे दर्शन होतं त्यामुळे बराच धक्का बसतो. तो आजारी तर असतोच, पण तिच्याहून वयाने खूपच मोठा असल्याचं त्याच्या लक्षात येतं. जुजबी ओळख झाल्यानंतर जेवणाचा आग्रह मान्य करून कुमार तिथून जेवून निघतो. घरी परतल्यानंतर कुमारच्या डोक्यात मधुमालिनीचेच विचार घोळायला लागतात. डायरीमध्ये लिहिल्याप्रमाणेच सगळं होत असल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे आता यापुढे तिला न भेटण्याचा निर्णय कुमार घेऊन टाकतो. पण चक्रपाणीच्या म्हणण्याप्रमाणे आपण नियतीमध्ये खरंच बदल करू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मधुमालिनी पैसे परत देण्याच्या बहाण्याने कुमारच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि अशा तऱ्हेने कुमार आणि मधुमालिनीच्या भेटी वाढत जातात. भविष्यातलं संकट माहीत असूनही कुमार त्याकडे कानाडोळा करतो आणि त्याचा भयंकर परिणाम त्याला भोगावा लागतो. असंच एका दिवशी ज्योतिबाच्या ट्रीपची योजना दोघंही आखतात. या ट्रीपमध्येच दोघांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट होत्या. दोघांनाही आपापल्या जोडीदारांना न सोडता एकमेकांशी संबंध ठेवायचे असतात. तिथून दुपारी ते परत येतात आणि त्याच रात्री मधुमालिनी कुमारच्या बंगल्यावर त्याला भेटायला येते. यानंतर या भेटी सर्रास व्हायला लागतात आणि तिथेच खूप मोठी चूक होते. मधुमालिनीच्या नवऱ्याला तिचा संशय आलेलाच असतो आणि एका रात्री दोघं एकत्र असताना कोणीतरी खिडकीची काच फोडतो आणि त्यांच्या दिशेने टॉर्च मारतो. दोघेही घाबरतात. कुमार बंगल्याच्या भोवती फिरून मागोवा घेतो, परंतु तिथे कोणीच दिसून येत नाही. शेवटी कुमार मधुमालिनीला घेऊन तिच्या हॉटेलवर सोडायला जातो. तिला सोडून तो हॉटेलच्या गेटवर पोहोचत असतानाच मधुमालिनीची किंकाळी ऐकू येते. म्हणून तो धावत जाऊन त्यांच्या रूमवर पोहोचतो आणि समोरचं दृश्य बघून भीतीने खिळून राहतो. मधुमालिनीचा नवरा पलंगावर मृतावस्थेत पडलेला असतो. त्याच्या छातीत तीक्ष्ण टोकाचा जाड टोचा कोणीतरी खुपसलेला असतो. डायरीमध्ये म्हटल्याप्रमाणे कुमार या प्रकरणात पूर्णपणे अडकतो. त्याच्या आणि मधुमालिनीच्या संबंधांमुळे सगळ्यांचा संशय कुमारवरच जातो. पोलीस कुमारला पकडून घेऊन जातात. त्याचा बराच छळ होतो. कोर्टात खटला उभा राहतो तेव्हा त्याला स्वतःच्या बचावासाठी एक वकील दिला जातो. वकील आपली पूर्ण हुशारी पणाला लावून आणि मधुमालिनीने कुमारच्या बाजूने दिलेल्या साक्षीच्या सहाय्याने कुमारची खुनाच्या आरोपामधून निर्दोष सुटका करतो. खटल्याची सुनावणी ऐकायला वाफगावकर कुमारचा एकुलता एक मित्र
मुंबईहून आलेला असतो, परंतु कुमारची बायको नीमा आणि मुलगा संजू मात्र त्याला कुठेच दिसत नाही. खटला संपल्यानंतर मधुमालिनी त्याला शेवटचं भेटायला येते आणि पन्हाळ्यावरून निघायच्या आधी शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त करून जाते. बंगल्यावर पोचल्यानंतर इतका वेळ शांत असलेला वाफगावकर कुमारच्या गळ्यात पडून रडायला लागतो आणि कुमारला पेपरमधलं एक कात्रण दाखवतो. ते वाचल्यावर कुमारला त्याने काय गमावलं आहे याची कल्पना येते. नीमाने संजूला सोबत घेऊन आत्महत्या केलेली असते. वाफगावकर नीमाचं शेवटचं पत्र कुमारच्या हाती देतो. ते पत्र वाचल्यानंतर आपण सर्वस्व गमवून बसलो आहोत याची कुमारला जाणीव होते. याच दरम्यान कुमारची नोकरी देखील जाते. इतक्या दिवसात बाजूला पडलेल्या डायऱ्या सामानाची आवरावर करताना कुमारला दिसतात. त्या वाचल्यावर चक्रपाणीच्या आयुष्यातही या घटना घडलेल्या असल्याच्या नोंदी त्याला दिसून येतात. फक्त यामध्ये घटनांचे क्रम मात्र वेगवेगळे असतात. मुंबईला जाऊन काहीतरी करावे असा विचार करून कुमार मुंबईला येतो खरा, पण लोकांच्या संशयी नजरांमुळे तो निर्णय बदलतो आणि शेवटचा वाफगावकरला म्हणून भेटायला जातो. शेवटी कुमारचा हा मित्र त्याच्या मदतीला परत धावून येतो. वाफगावकरच्या ओळखीच्या एका पुण्यातील फर्निचरच्या फर्ममध्ये तो कुमारच्या नोकरीबद्दल शब्द टाकतो. दिलखुश फर्म, दिलीप कुलकर्णी व कुशाल सेठ यांची फर्म. कुमारचा संपूर्ण इतिहास वाफगावकरने या दोन्ही मालकांना कळवलेला असतो. त्यामुळे पूर्वाग्रह न ठेवता ते कुमारला एक नवीन आयुष्य जगण्याची संधी देतात. फक्त राहण्याची व्यवस्था कंपनीतर्फे व्हायला 1 वर्ष लागेल असे सांगतात. पुण्यात राहायचे कुठे हा प्रश्न उभा राहिल्यानंतर कुमारला मधुमालिनीची शेवटची भेट आठवते. त्या भेटीत मधूने कुमारला पुण्याला यायचं निमंत्रण दिलेलंच असतं. कुमार त्या निमंत्रणाचा आता स्वीकार करण्याचा निर्णय घेतो आणि मधूच्या घरचा रस्ता धरतो. दोघं नवरा बायको सारखेच राहायला लागतात. नवीन कामामध्ये कुमार स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. त्याच्या कामावर कंपनीचे दोघे पार्टनर्स अत्यंत खुश होतात आणि ऑफिस मॅनेजमेंटची जबाबदारी त्याच्यावर सोपवून देतात. या सगळ्या धामधुमीत कुमारला डायऱ्यांचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. 3-3.5 वर्ष होऊन जातात. याच दरम्यान कुशाल सेठ हार्ट अटॅक येऊन स्वर्गवासी होतो आणि दिलीप कुलकर्णी कुमारला दिलखुश फर्ममध्ये पार्टनर करून घेतो. सगळं सुरळीत चालू असतं. सुरुवातीला ज्या आर्थिक विवंचनेतून कसं बाहेर पडायचं हा प्रश्न कुमारला सतावत असतो, तीच आर्थिक विवंचना जाऊन आता पूर्ण सुखसोयींनी युक्त असं आयुष्य कुमारला मिळालेलं असतं. पण खरंच हे नियतीला मान्य असेल का? असंच एका दिवशी ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एक महत्त्वाचं कोटेशन सबमिट करण्यासाठी कुमार स्वतः पुण्याहून मुंबईला जातो. कोटेशन सबमिट करून ऑर्डर घेऊन तो संध्याकाळची पार्टी अटेंड करतो आणि त्याच रात्री पुण्याला यायला निघतो. पण ड्रिंक केलेलं असल्याने कुमारची गाडी नो एंट्रीमध्ये जाते आणि त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो. कुमारवर जवळजवळ लहान मोठ्या 11 शस्त्रक्रिया होतात. त्यानंतर 23 दिवसानंतर तो शुद्धीवर येतो. महिन्याभरातच त्याची बरीच रिकव्हरी होते. या दरम्यान वाफगावकर पण त्याची नोकरी सोडून दिलखुशला जॉईन झाल्याचं कुमारला कळतं. दिलीपने देखील वाफगावकरचा पगार चालू ठेवून त्याला 24 तास कुमारबरोबर थांबायला सांगितलेलं असतं. हे ऐकून कुमारला अत्यंत आनंद होतो. मधूचं कुमारवरील प्रेम बघून वाफगावकरचं तिच्याबद्दलचं मतही बदललेलं असतं. या सगळ्यात कुमारला चक्रपाणीच्या डायऱ्यांची आठवण होते. पण डायऱ्या त्याला आणून देणार कोण? यासाठी कोणावर विश्वास ठेवावा या विचारात असतानाच वाफगावकरला पूर्ण हकीकत सांगण्याचं तो ठरवतो. वाफगावकरला चक्रपाणीची सविस्तर हकीकत सांगून कुमार त्याला डायऱ्या आणून द्यायला सांगतो. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत तो त्या डायऱ्या वाचून काढतो. चक्रपाणीचाही ॲक्सिडेंट झालेला असतो, पण डिस्चार्ज दिल्यानंतर चक्रपाणीने डायरीमध्ये काहीच नोंद केलेली नसते. या गोष्टीचं कुमारला आश्चर्य वाटतं आणि बरं वाटल्यानंतर चक्रपाणीला भेटण्यासाठी परत एक पालनची ट्रिप करायचं तो ठरवतो. पण त्याला माहीत नसतं की नियतीने त्याच्यासाठी काय ठरवलंय ते. दुसऱ्याच दिवशी कुमारला डिस्चार्ज मिळणार असतो. त्या दिवशी कुमारला सकाळी जाग येते, पण त्याला हालचाल मात्र करता येत नसल्याचं जाणवतं. सगळ्यांचे घाबरेघुबरे चेहरे, सगळ्यांची पळापळ त्याला फक्त जाणवत असते. डॉक्टर्स घाईघाईने त्याला ऑपरेशन टेबलवर नेतात. कुमारच्या मेंदूत रक्तस्राव होत असतो, पण ऑपरेशन करतानाच कुमारचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर डिक्लेअर करतात. कुमार हे सगळं बघत असतो. त्याला हे सगळं खरं वाटत नसतं. कुमार डॉक्टरांच्या मागून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतो. मधू आणि वाफगावकरशी बोलायचा प्रयत्नही करतो, पण तो कोणालाच दिसत नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्याच क्षणी त्याचं लक्ष कॉरिडॉरच्या टोकाला जातं आणि तिथे त्याला सुदर्शन चक्रपाणी दिसतो. कुमार चक्रपाणी जवळ जातो. डायरीत लिहिल्याप्रमाणेच सगळं घडलं की नाही असं चक्रपाणी विचारतो. कुमार चक्रपाणीने सांगितल्याप्रमाणेच झाल्याचं मान्य करतो. पण आता पुढे काय? सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. चक्रपाणी कुमारला सांगतो, आता तू माझ्या जागी माझ्या बंगल्यावर जायचंस.
माझी या चक्रातून सुटका झाली. तुझी सुटका होण्यासाठी आता तू वाट पाहायचीस. जोपर्यंत तुझ्या हातांशी रेषा जुळत असल्याचा दावा करीत कोणी येत नाही तोपर्यंत. तर आपल्या समांतर कथेचा शेवट अरविंद गोसावी नामक व्यक्तीच्या येण्याने होतो, ज्याच्या हातावरच्या रेषा कुमारच्या हातांशी समांतर असतात. ही एक प्रकारची साखळी आहे किंवा एक प्रकारचा खो खोचा खेळ म्हणू शकतो. ज्याला खो मिळतो तो सुटतो. हा झाला आता आपल्या पुस्तकाचा शेवट. पण समांतर सीझन 2 मध्ये काय दाखवतात हे पाहणं रंजक ठरेल. कथेचा शेवट पुस्तकाप्रमाणे हाच ठेवतायत की बदलतायत. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे सेफ.